निशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 भांडायची आता जरूरच उरली नाही कारण भांडायची कारण बहुतेक आता संपलीत अगं असला जगा वेगळा हट्ट तू का धरतीयस हा जगा वेगळा हट्ट आहे खरा कुठचीही बायको मला सवत आणा असं नाही म्हणणार म्हणजे ज्यांना मुलं नको असतात त्यांना भारंभार मुलं होतात आणि ज्यांना मूल हवं असतं त्यांची कूस भरत नाही नको ग आठवण करून देऊस गेल्या वेळी असाच आधी निघून गेला होता आणि मी माझा संसार माझा नवरा तिच्या हवाली करेन आणि वहिनी हाडाची पत्रकार आहे मी म्हणजे बघ जिथे बातमी नसते ना तिथेच ती मिळते तब्येत कशी आहे तुझी मग तुझी ही ब्रिलियंट आयडिया ऐकून दादा काय म्हणाला त्याने ती लगेचच उडवून लावली सध्या ह्या विषयावर चर्चा बंद आहे तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही हा म्हणजे अगं मी एखादी कल्पना मांडली तर ती तुम्ही सगळ्यांनी लगेच उचलून धरावी असं माझं म्हणणं अजिबात नाहीये पण विचार करायला काय हरकत आहे अर्थात आपल्यासाठी सवत आणणं ही कल्पना खूप फिल्मी आहे वहिनी हे बघ वहिनी हे सगळं मूर्खपणाचं होतं हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल तुम्ही दोघी एकत्र राहणार आहे खूप फिल्मी आहे सत्यात घडत नाही हे सगळं आणि आपला नवरा कोणीतरी शेअर करते हेच किती मम्मी अगं मला लगेच रिॲक्शन नकोय ह्याच्यावर मी खूप विचारपूर्वक हे प्रपोजल अभिसमोर मांडलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी खूप शांतपणे ह्याच्यावर विचार करावा अर्थात मी ऑलरेडी वहिनी दादासाठी बायको शोधली आहेस तू वहिनी युअर लिमिट आपण ना हे डिस्कशन इथेच थांबूया पण खरं तर मी तुला ब्रेकिंग न्यूज दिली आहे की नाही मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणे येना काय ग उशीर का झाला यायला हल्ली काय सगळे काम तुलाच सांगतात की काय करायला काय करणार दोघांपैकी कोणीतरी एकाने काम करायलाच हवं ना मग मला जे जमतंय ते करतेय करेक्ट आहे माणसाला जे जमतं ते त्यांनी करायलाच हवं माझं बघ मला जे जमतं ते मी करतो काय करतोस फुकट बसून गिळतोयस ना नशिबाचा भाग आहे त्याला काय करू शकतो आपण सांग इथे येण्याआधी मी फुकटच खायचो
हा फक्त त्या जेवणात थोडी टेस्ट नव्हती, क्वालिटी नव्हती. इथली क्वालिटी उत्तम आहे जेवणाची, पण तिकडे भत्ता मिळायचा, इथे नाही मिळत. निर्लज्जम सदा सुखी. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. ते बरोबर दे, यायला उशीर का झाला ते सांग. जरा अभिदादाशी बोलत बसले होते म्हणून झाला थोडा उशीर. थोरले जहागीरदार. वा 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 वा. थोरले जहागीरदार म्हणजे आपल्या वंशाचा दिवा. काय काय म्हणत होते थोरले जहागीरदार? मी काय म्हणतो, या थोरल्या दिव्याला ना या दिवाळीत आकाश कंदील म्हणून बाहेर लटकवूया आपण, आणि त्याच्या बाजूला त्या धाकट्याला पणती म्हणून चिकटवून टाकू. हो का? मग जहागीरदारांच्या थोरल्या जावयाला त्याच्या नाकर्तेपणाबद्दल कुठे टांगायला हवं? कुठे लटकवणार? म्हणजे जावई जर का ना करता आहे तर मला सांग, ते दोन दिवटे काय काम करतात ग? म्हणजे चुका करत नाहीत, घोड चुका करतात. त्यापेक्षा मी बरा. अरे चुका करायला काम करावं लागतं. माझं तेच म्हणणं आहे ना. तू आयतं बसून खाण्यापेक्षा चुका कर पण काम कर. ते मरू दे, यायला उशीर का झाला ते सांग. विषय बदलू नकोस. विषय बदल म्हणजे माझ्यावर बोलण्यासारखं आहे काय सांग मला. हे बघ, वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मी तुझं आयत्य बसून खाण्याविषयी बोलत होते. आणि मी तुला तेच सांगतोय, नको त्या विषयावर बोलून मला महत्व देऊ नकोस. काही फरक पडणार नाहीये त्यांनी. हे बघ, खरं तर तुझ्या बाबांनी विपश्यनेला न जाता तुझ्या दोन भावांनी विपश्यनेला जायला हवं होतं. गरज त्यांना आहे त्याची. अस्मिता अस्मिता हे बघ, खरं तर तुझ्या बाबांनी विपश्यनेला न जाता तुझ्या दोन भावांनी विपश्यनेला जायला हवं होतं. गरज त्यांना आहे त्याची. तू दुसऱ्यांना सतत नावच ठेवत असतोस. का म्हणून तू अशी नावं ठेवतोस दुसऱ्यांना? अरे तर नाव ठेवण्यासारखं म्हणजे मला एक सांग, आता तुझ्या बाबांना सांग की विपश्यनेला जाताय ना, जा. जो काही कंपनीचा कारभार तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात दिलाय तो माझ्या हातात द्या, मग बघा मी. हा, कंपनीची वाट लावतो ते, हो ना? कंपनीची वाट कशाला लावेन मी? अरे तू कशाच्या जोरावर कंपनी चालवायला मागतोस हेच कळत नाही मला. ना अनुभव ना शिक्षण. जहागीरदारांचा जावई आहे मी. हे क्वालिफिकेशन काय कमी आहे? वाह, म्हाताऱ्याने कसला अनुभव दिलाय मला. तुझ्या भावाला पण अनुभव आहे, पण फारच किरकोळ अनुभव आहे त्याचा. अरे जेलमध्ये पण त्याला 3 स्टार सारखी ट्रीटमेंट मिळायची. त्याला काय अर्थ आहे कसा? अरे माणसाचा विकास होणार कसा? त्याला जर का योग्य ट्रीटमेंट मिळाली असती तर तोही माझ्यासारखाच आज अनुभवी झाला असता ना. दादा, माई आपल्याला लहानपणी शिशुपालाची गोष्ट सांगायची, आठवतं तुला? शिशुपाल म्हणजे 100 अपराध, फक्त एवढंच लक्षात ठेवलंय. 100 अपराध पूर्ण झाले की शिरच्छेद. आपल्या शिशुपालाचे म्हणजे संग्रामचे 100 अपराध एव्हाना पूर्ण झाले असतील ना? मला माहित नाही, कारण तो संग्राम दरवेळी अगदी अलगदपणे सुटतो, वाचतो आणि दरवेळी आपण तोंड घाशी पडतो. पण यावेळी तसं होणार नाही याची पुरेपूर काळजी घेते मी. त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करायलाही सुरुवात केली आहे. पुरावे मीही गोळा केले होते का? अगदी
वाघाच्या गुहेत राहून मिळवले होते सगळे, पण काय झालं? शेवटी काय झालं तर मी आत आणि तो बाहेर. माझाच डाव त्यांनी माझ्यावरच उलटवला आणि मी बाहेर येऊ नये अशी व्यवस्था पण केली. अरे म्हणूनच पोलीस स्टेशन पासूनच सुरुवात करतेय मी. म्हणजे त्याचे सगळे चमचे. काही उपयोग नाही. हे सगळे हुकमांचे ताबेदार. वरून ऑर्डर आली की ती फक्त फॉलो करायची, एवढंच त्यांच्या हातात असतं. त्यांनाही माहिती असतं की आपण जे पाऊल भरतोय ते चुकीचं आहे, पण त्यांचाही लाईलाज असतो. चुकतोयस तू. फक्त एवढंच त्यांच्या हातात नसतं. अरे त्यांच्या हातात बरंच काही असतं, त्याचा उपयोग आपण करून घ्यावा लागतो. आता हेच बघ ना, इन्स्पेक्टर पाटील हा असा रिसोर्स आहे ना. खोटा माणूस निवडलायस तू. संग्रामचा माणूस आहे असं संग्रामला वाटतं आणि त्याला तसं वाटावं म्हणून इन्स्पेक्टर पाटलांना तसं वागावंच लागतं. अरे नाही वागला तर त्याची गडचिरोलीला बदली होईल. तुला कदाचित माहिती नसेल दादा, संग्रामची एक फाईल तयार केली होती मी. सज्जड पुरावे होते माझ्याकडे त्याच्याबद्दल. त्याच वेळी त्याला तुरुंगात पाठवणार होते रे. पण ती फाईल जयवंतने चोरून संग्रामला दिली, बरोबर ना? तुला नाही म्हणजे काय आहे की संग्रामने ते काम होईपर्यंत त्याला जवळ ठेवला आणि एकदा का त्याचं काम झालं की जन्मभर लक्षात राहील अशी त्याला शिक्षा द्यायची व्यवस्था केली. अरे पण हे सगळं तुला कसं माहित? नेमका त्याच वेळी मी जयवंत बरोबर होतो, संग्रामकडे आणि तुरुंगात, दोन्ही ठिकाणी. आता तशी वेळ तुझ्या पुढे कधीही येणार नाहीये. आता तशी वेळ तुझ्या पुढे कधीही येणार नाहीये. कायद्याच्या चौकटीत राहून संग्रामची कोंडी करणार आहे मी. जे काही करशील ते जरा सांभाळून कर, कारण संग्राम हा खूप खतरनाक आणि डोकेबाज गुंड आहे. सूड घेण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. पैशाच्या जोरावर खालपासून ते वरपर्यंत सगळी तंत्र तो हलवू शकतो. कारण त्याच्या त्या फार्म हाऊसच्या हॉलमध्ये त्याने एक कॅमेरा बसवलाय. त्याचं चित्रण ते त्याचं एकमात्र ट्रम्प कार्ड आहे. भलभली लोक त्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मला तो कॅमेरा मिळवायला पाहिजे, कारण ते चित्रण मिळालं म्हणजे संग्राम संपला. आता तो संग्राम संपलाच असं समजतो. बोला, कशाला बोलवलंय मला? अरे तुला दिवसा ढवळ्या नव्हतं बोलवलं, रात्री रात्री बोलवलं होतं. संसारी माणूस आहे मी, शिवाय बायकोवर अवलंबून. दिवसा कितीही उन्हाळक्या गेले तरी चालतात, रात्री वेळेत मला घरी जावं लागतं. जावई आहेस त्या घरचा, तुझे लाड जावई आहे मी. लाड कौतुक राहू द्यात बाजूला, त्या घरातून हाकलाला बघतायत मला. नाही मत अजिबात निघायचं नाही तिथनं.
बरं काय आहे, दिवसा ढवळ्या पाहुण्यांची सरबराई करायला इथे माणसं नसतात. रात्र झाली की या फार्म हाऊसला एक निराळाच रंग चढतो, ढंग चढतो, पाहुण्यांची वर्दळ सुरू होते. म्हणून म्हटलं होतं तुला रे रात्री ये म्हणून. जहागीरदारांचा बंगला म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. 2 दिवट्यांनी शक्य तेवढी पापं केली आहेत आणि तरी ते घर पाप फिरूच. ओ बाबासाहेब जीवन म्हातारा म्हणायचं, बाबासाहेब असं ऐकायची या घराच्या भिंतीनं सवय नाही आहे. करून करून भागला सर, देवपूजेला लागलाय आता. विपश्यना करून आला का नाही परत? आला. ते शक्यतो आम्ही समोरासमोर येतच नाही. काय समोर आलं की भांडण होणारच असतं. मग तर त्याला अजिबात टाळायचं नाही. कायम भांडणं होत राहिली पाहिजे. विपश्यना करतो काय, त्याची मनशांती पार बिघडवून टाक. म्हणजे मग घरी परत यायचंच नाही, तो शक्यताच नाही त्याची. माझ्या घरात मी कसं वागायचं हे शिकवण्यासाठी बोलवलंय का मला? नाही रे, ओळख व्हावी म्हणून. तुला सांगतो, या म्हाताऱ्याची आणि माझी फार जुनी दुश्मनी आहे. आता त्याचा शत्रू तो माझा मित्र, म्हणून ओळख व्हावी म्हणून बोलवला होता. माझ्या चपलीने विंचू मारायचा विचार करत असाल तर चुकीचा पाहुणा निवडले तुम्ही. म्हातारा कसाही असला तरी माझ्या बायकोचा बाप आहे. हे आता छोटी मोठी भांडणं ठीक आहेत, पण डायरेक्ट त्याला संपवायचं म्हणजे 302 खाली वर जाईन मी. हे संपवायला कोण सांगतो तुला? तो जर संपला तर मग भांडायचं कोणाशी? त्या 2 चिलटांची? नाही नाही नाही. मला कशासाठी बोलवलं ते सांगा. ओ सांगितलं ना तुला, ओळख व्हावी म्हणून. भेटत जा म्हणता म्हणता. पण रात्री रात्री मी पूर्णपणे जागा असतो, दिमाग तेज असतो. बाकी काय सांगू तुला, मला जे हवं ते काम तू करतोच आहेस. ते काम तर होत राहीलच. ओळख महत्वाची, त्यात लढणारी माणसं आवडतात मला, म्हणून बोलवलं तुला. तोंडावर स्तुती करणारी माणसं फार डेंजरस असतात. डेंजरस माणसांशी मैत्री करायला मला आवडते. येतो मी. अरे कुठे बाहेर निघालास का? नाही म्हणजे तसं काय नक्की नाही, पण काही काम आहे का? माझं कसलं आलंय का? नाही, सकाळपासून तुला बघतोय, तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. खूप बेचैन आहेस, अस्वस्थ आहेस, म्हणून विचारलो. तुम्ही मुलं मोठी झाल्यावर घरच्यांशी मन मोकळं करत नाही. बाप तर तू काय, तुम्हाला परकाच वाटायला लागतो. निदान काही म्हणत असेल तर बायकोशी बोल, तिच्याशी चर्चा कर. बाबा, आणि बायकोच प्रॉब्लेम उभा करत असेल तर मग कोणाशी बोलावं? ज्यांच्याशी कोणाशी मन मोकळं करावं असं वाटत असेल त्यांच्याशी जाऊन बोल, पण यावर बायकोशी चर्चा कर. पण तिला जर कळलं की तू बाहेर कोणाशी काहीतरी बोलला आहेस तर तिला वाईट वाटेल, आवडणार नाही. नाही नाही बाबा, वनिताशी चर्चा करणं आता अशक्य. आता फक्त तिचं म्हणणं मान्य करून दुसरं लग्न करणं हाच एक पर्याय उरलाय. मला एक सांग, मनापासून तुला असं वाटतंय का की दुसरं लग्न करावं? सदानकदा अभि, बाबा, दादा सगळ्यांना तो शिव्या घालत असतो.
आता तू त्याला समजावून सांग, हेच सांगायला आले होते मी इकडे. खरं सांगू ना तर बाबा आता डोकं फिरायची वेळ आली. आपण कुणाचं नोकर बिकर काय नाही हा. त्याचाही इंटरव्ह्यू घ्यायला यायचंय मला एकदा. सांग त्याला. आणि तेच तेच बोलायचं असेल ना, बेटर गेट आउट. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता